मी चॅनलवरती कोणत्याही प्रकारच्या टिप्स किंवा माझा कोणताही प्रीमियम ग्रुप नाही आहे। माझे सर्व व्हिडिओ जे असतात ते एज्युकेशनल पर्पजसाठी असतात। जय मित्रांनो, मी दीपक पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं खूप स्वागत आहे। तर मित्रांनो, आज निफ्टीचा फायनल क्लोज झाला 24,141 वरती। 24,141 वरती आजच्या दिवशी निफ्टीने फायनल क्लोज दिला। तर आजच्या दिवशी पण आपल्याला मार्केट वरतीच जाताना दिसलं। वरच्या लेवल आपल्याला मार्केटमध्ये या ठिकाणी मिळालेल्या होत्या। तर बहुतेक जण ह्या कॅन्डलला बघून म्हणत असणार की मार्केट आता खाली येते, म्हणजे एक निगेटिव्ह कॅन्डल बनली की बहुतेक जण या ठिकाणी मार्केटमध्ये निगेटिव्ह साईडला जात असतात। त्यांना वाटतं की मार्केट आता खाली येणार आहे। मी तुम्हाला काय सांगत असतो, जोपर्यंत मार्केटमध्ये मोमेंटम ब्रेक होत नाही, मार्केट लोला ब्रेक करत खाली जात नाही, तोपर्यंत मोमेंटम कंटिन्यू असतो। म्हणजेच आपलं मार्केट जे असतं ना ते वरती जात असतं। ठीक आहे, थोडंफार प्रॉफिट बुकिंग हे मार्केटमध्ये येतच जाणार आहे, पण ट्रेंड त्याचा इंटॅक्ट असतो। जो मार्केटचा ट्रेंड चालू असतो, जसं मार्केट आता अप ट्रेंडमध्ये जात आहे तर तो ट्रेंड त्याचा इंटॅक्ट असतो, म्हणजे मार्केट पुन्हा अप ट्रेंडमध्येच जात असतं। ठीक आहे ना, जसं 1 2 3 4 दिवस मार्केटमध्ये बाईंग आली, एक दिवस थोडी सेलिंग आली आणि आज पुन्हा बाईंग होताना दिसते। म्हणजे काय, हा मोमेंटम मार्केटमध्ये कंटिन्यू आहे। मार्केट आपलं कंटिन्युअसली वरतीच जात आहे। आजच्या दिवशी थोडं गॅपडाऊन झालं होतं, पण कोणत्या लेवलवरती गॅपडाऊन झालं होतं ते पण आपण बघूया, इथे समजेलच आपल्याला। 23,992 वरती, 23,992 वरती या ठिकाणी ओपनिंग झाली मार्केटची, पण ते कंटिन्युअसली वरती गेलं। ह्या लेवलच्या खाली गेलेलंच नव्हतं। तुम्ही या ठिकाणी कॅन्डलचा लो आणि ओपन जर बघितला तर तो सारखा, लो इज इक्वल टू ओपन, लो आणि ओपन या ठिकाणी आपल्याला सारखा दिसतोय। आणि कॅन्डल पण आपल्याला इथे बुलिश बनताना दिसते। हे कॅन्डलचं फॉर्मेशन पण कोणतं होतंय, बुलिश फॉर्मेशन, बुलिश कॅन्डल आपल्याला बनताना दिसते। आता ही सिंगल कॅन्डल जी तुम्हाला दिसते ना, हिचं पण एक नाव असतं। आता ते नाव काय करायचं, तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये मला टाकायचं आहे। जे पण कॅन्डलस्टिकचा अभ्यास करत असतात ना, त्यांना माहीत असणार की ह्या कॅन्डलचं नाव काय असतं। तर प्रत्येकाने, जो पण व्यक्ती व्हिडिओ बघतोय त्याने न विसरता कॉमेंट बॉक्समध्ये टाकायचं आहे की सिंगल कॅन्डल फॉर्मेशन म्हणजे काय असतं। या ठिकाणी जी बेरिश कॅन्डल बनली होती रेड कलरची, तिला आजच्या कॅन्डलने अँगल करून टाकलेलं आहे। म्हणजे काय झालं, आपल्यासाठी बुलिश साईन। हे मार्केटमध्ये काय होतं असतं, बुलिश साईन, हे लक्षात ठेवायचं। म्हणजेच काय, मार्केटमध्ये मोमेंटम कंटिन्यू आहे। आता तुम्हाला निफ्टीचा ऑल टाईम हाय दिसणार 24,174, हा निफ्टीचा काय ऑल टाईम हाय। याच्यावरती जर मार्केट गेलं तर पुन्हा मार्केट आपल्या मोमेंटमला कंटिन्यू करणार, कारण की खूप सारे स्टॉक बघा ते मार्केटला चांगल्या प्रकारे सपोर्ट करत आहे। म्हणजे आपला निफ्टी 50 इंडेक्स जो असतो ना, त्यामध्ये अनेक प्रकारचे सेक्टर असतात, बरोबर ना। जसं बँकिंग सेक्टर झालं, त्यानंतर IT सेक्टर झालं, त्यानंतर FMCG झालं, त्यानंतर ऑटो झालं, फार्मा झालं, असे सेक्टर आपल्या निफ्टी 50 इंडेक्समध्ये असतात। त्यांचा सपोर्ट मार्केटमध्ये चांगला, आणि त्यामध्ये पण कोणत्या सेक्टरचं वेटेज जास्त आहे हे आपल्याला माहीत असायला हवं। आता फायनान्शियल सेक्टर आणि त्यानंतर IT सेक्टर यांचं सर्वात जास्त वेटेज आहे, बरोबर। मग आजच्या दिवशी आपल्याला IT सेक्टर वरती जाताना दिसलं। ITचे सर्व स्टॉक तुम्ही जाऊन बघा, लार्ज कॅपचे स्टॉक, लार्ज कॅप स्टॉक, तर त्यामध्ये TCS झालं, त्यानंतर इन्फोसिस झालं, विप्रो झालं, हे आपल्याला वरती जाताना दिसले। हे स्टॉक होते आपल्याला वरती जाताना दिसले, कारण की यांचं वेटेज पण चांगल्या प्रकारचं आहे। ITमध्ये वेटेज पण जास्त आहे, त्यामुळे निफ्टीला इथे सपोर्ट पण मिळाला। त्यानंतर HDFC बँक, ॲक्सिस बँक यांच्यामध्ये पण नंतर बाईंग झाली। यांच्यामध्ये बाईंग झाल्यामुळे पुन्हा आपल्या निफ्टी 50 इंडेक्सला या ठिकाणी सपोर्ट मिळाला आणि इंडेक्स वरती गेला। खूप चांगलं स्ट्रक्चर इथं बनलेलं आहे। आता इतर सिंगल कॅन्डल दाखवतो मी तुम्हाला, पण जेव्हा आपण 5 मिनिटांमध्ये जाणार त्या ठिकाणी पण तुम्हाला समजणार की निफ्टीचं स्ट्रक्चर आज खूप चांगलं होतं, कंटिन्युअसली वरतीच गेली निफ्टी। मग हा मोमेंटम आता इथे कंटिन्यू राहणार आहे, लक्षात घ्या। जेव्हा इथे मोमेंटम ब्रेक होणार तेव्हाच आपण म्हणणार की निफ्टीचं स्ट्रक्चर या ठिकाणी ब्रेक होतं आहे, मोमेंटम कंटिन्यू मार्केटमध्ये। एक मोठा सपोर्ट मी तुम्हाला सांगितलेलंच आहे, इथे ज्या ठिकाणी निफ्टीने ब्रेकआउट दिला होता ही लेवल मार्केटसाठी सपोर्ट बनत असते। म्हणजे 23,667 ही लेवल तर मार्केटसाठी सपोर्ट आहे, हा एकदम स्ट्रॉंग सपोर्ट आहे। 24,000च्या वरती सस्टेन व्हायला पाहिजे मार्केटने, हे मी तुम्हाला मागे पण बोललो होतो, आणि ते सस्टेन पण झालं, त्याच्या खाली गेलेलंच नाही आहे। 24,000 लेवल खूप महत्त्वाची, त्याच्या खाली जेव्हा मार्केट थांबायला लागेल ना, तेव्हा आपण म्हणणार की मार्केटचा मोमेंटम या ठिकाणी आता तुटतोय। ठीक आहे, मार्केट थोडं शॉर्ट टर्मसाठी वीक होऊ शकतं, आणि आलं तर कुठपर्यंत येऊ शकतं, जास्तीत जास्त 23,667 पर्यंत, समजलं ना। मग आता उद्याच्या दिवशी मार्केटमध्ये हा मोमेंटम कसा कंटिन्यू राहू शकतो, इंट्राडेमध्ये मार्केटमध्ये कोणते महत्त्वाचे रेजिस्टन्स असणार, त्यानंतर कोणते महत्त्वाचे सपोर्ट असणार, ते आपण बघूया आता 5 मिनिटांमध्ये। तर मी निफ्टीचा 5 मिनिटांच्या टाईम फ्रेममध्ये चार्ट ओपन करतो। आता या ठिकाणी बघा, मार्केट ओपन झालेलं होतं या ठिकाणी, सकाळची बनणारी कॅन्डल। आता एक गोष्ट सर्वांनी लक्षात घ्या इथे, की जेव्हा पण कॅन्डलचा ओपन आणि लो सारखा असतो ना, तर समजायचं त्या दिवशी मार्केटमध्ये तेजी होत असते।
बहुतेक वेळेला होत असतं. आता हे आपल्याला ताबडतोब समजणार नाही. मार्केटमध्ये काय प्राइजेक्शन होते ते बघून आपण म्हणू शकतो की मार्केट वरती जाते. काही वेळेला हे लो पण ब्रेक होतात. मग जर लो ब्रेक जर झाले तर तुम्हाला डेलीमध्ये बनणारी कॅन्डल तशी दिसणार नाही. कशी? तिचा ओपन आणि लो हा सारखा दिसणार नाही डेलीमध्ये, पण 5 मिनिटांमध्ये सुरुवातीला दिसणारच तुम्हाला ही कॅन्डल. समजलं ना? असं स्ट्रक्चर जेव्हा बनत असताना शक्यतो मार्केट त्या दिवशी अप ट्रेंडमध्ये असतं, वरती जात असतं, मार्केटमध्ये असते तेजी. तरी ते बघा परफेक्ट आपल्याला मार्केट वरती जाताना दिसलं. परफेक्ट लेवलला फॉलो करत होतं. एका लेवलला गेल्यानंतर म्हणजे 24,087ची लेवल मार्केटमध्ये काय होती? एक रेजिस्टन्स होती. हा एक रेजिस्टन्स होता आणि याच ठिकाणी प्रत्येक वेळेला रिजेक्शन पण यायचं. बघा मार्केटमध्ये लेवलनुसार जर तुम्ही काम केलं ना, ही ॲक्टिव्हिटी तुम्हाला ताबडतोब लक्षात येणार. इथे बघा, हे मार्केट जायचं, इथे रिजेक्शन घ्यायचं, पुन्हा इथे जायचं, रिजेक्शन घ्यायचं, इथे जायचं, रिजेक्शन घ्यायचं. हे स्ट्रक्चर खूप छान बनलेलं होतं या ठिकाणी. अशा प्रकारचं फॉर्मेशन या ठिकाणी झालेलं होतं. आणि हे पॅटर्न जे असतात ना, हे कंटिन्युएशन पॅटर्न असतात. यांना आपण म्हणतो कंटिन्युएशन पॅटर्न. कंटिन्युएशन पॅटर्न, असेंडिंग ट्रायंगल, याला आपण म्हणत असतो असेंडिंग ट्रायंगल पॅटर्न. हे बुलिश स्ट्रक्चर असतं मार्केटमध्ये आणि याचं फॉर्मेशन जे असतं ना ते कंटिन्युएशनमध्ये होत असतं. म्हणजे एखादा स्टॉक असू द्या किंवा इंडेक्स असू द्या, तो अपट्रेंडमध्ये जातोय, काही वेळासाठी तो कन्सोलिडेशनमध्ये जात असतो. कन्सोलिडेशनमध्ये जात असताना तो आपल्या प्रिव्हियस लोला या ठिकाणी ब्रेक करत नाही आणि त्यानंतर एका रेजिस्टन्सला हिट करून प्राइस थोडी खाली येत असते, पण ती वीक नसते इथं. ठीक आहे ना? हा काय असतो? कन्सोलिडेशन झोन असतो. तसं इथे तुम्हाला हे स्ट्रक्चर दिसतंय, याला आपण कन्सोलिडेशन म्हणणार, साईडवेज म्हणणार आणि त्यानंतर ब्रेकआउट देऊन कंटिन्युएशन होत असतं. त्यामुळे इथे स्ट्रक्चर असताना याला आपण बुलिश स्ट्रक्चर म्हणतो. समजलं? कंटिन्युएशनमध्ये याचं फॉर्मेशन होत असतं. हे खूप छान स्ट्रक्चर असतं. त्याचा ब्रेकआउट पण या ठिकाणी मिळालेला होता आणि प्राइस नंतर खाली आली नाही बघा. ठीक आहे ना? निफ्टी आपल्याला खाली येताना दिसली नाही. स्लोली जर बघितलं ना, निफ्टी आपल्याला वरतीच जाताना दिसली. त्या दिवशी पण असं स्ट्रक्चर बनलेलं होतं बघा. मी तुम्हाला दाखवत पण असतो. हे चॅनल बनत असतात, रायझिंग चॅनल, ते पण तुम्हाला दाखवत असतो. मार्केट कंटिन्युअसली आपल्याला इथून वरतीच जाताना दिसलं. ठीक आहे, इथे दिसेल तुम्हाला. मी चार्टला इकडे घेतो थोडं, या ठिकाणी दिसेल तुम्हाला. मोमेंटम तुटला नाही मार्केटमध्ये आज. ठीक आहे, मार्केटमध्ये थोडं रिट्रेसमेंट यायचं, पण मार्केट आपल्या प्रिव्हियस लोला ब्रेक करत नव्हतं. इथे हा मोमेंटम काय होता? कंटिन्यू होता. इथे बघा तुम्हाला हे स्ट्रक्चर समजेलच. मार्केट एका चॅनलमध्ये ट्रेड करत होतं. याला म्हणतात रायझिंग चॅनल. आपण याला म्हणत असतो रायझिंग चॅनल. असं स्ट्रक्चर या ठिकाणी तयार झालेलं होतं. म्हणजे मोमेंटम मार्केटचा ब्रेक होत नव्हता. ही शेवटची कॅन्डल बनली, कोणी म्हणे स्ट्रक्चर ब्रेक झालं, पण इथे कंटिन्युएशन होतंय का ते बघायचं ना आपल्याला. इथे तर मार्केट आपलं बंद झालेलं होतं. मग आता उद्यासाठी कोणत्या महत्त्वाच्या लेवल असणार? कोणत्या लेवल ब्रेक व्हायला नको? लक्षात घ्या, मी तुम्हाला डेलीमध्ये पण सांगितलं की 24,000 ही मार्केटसाठी लेवल खूप महत्त्वाचे असणार. याच्यावरती मार्केट थांबायला पाहिजे आणि थांबलेलं पण आहे. आजचा हाय जर बघितला तुम्ही मार्केटचा ना, तर तुम्हाला सांगतो किती होता आहे तो. इथे 24,164 इथपर्यंत जाऊन पोहोचलेलं होतं मार्केट. 24,164 आणि त्याची ओपनिंग कुठे झाली होती? 24,000च्या खाली. म्हणजे 23,992ला ओपनिंग झाली होती. ही काय झाली होती? ओपनिंग. मग सांगा मार्केट इथपर्यंत जाऊन पोहोचतं, याचा अर्थ मार्केट आपलं कसं आहे? स्ट्रॉंग आहे. मार्केट स्ट्रॉंग. मोमेंटम तुटेल तेव्हा विकनेस. मोमेंटम केव्हा तुटेल? जेव्हा मार्केट 24,000च्या खाली जायला लागेल. 24,000ची एक सायकोलॉजिकल लेवल आहे. याच्या खाली जेव्हा मार्केट जायला लागेल तेव्हा मार्केटमध्ये येणार विकनेस. तोपर्यंत नाही. पण आपल्याला इंट्राडेमध्ये मार्केटचा ट्रेंड ओळखायचा आहे. कसं मार्केट वरती जाऊ शकतं, कसं खाली येऊ शकतं, त्यासाठी काही महत्त्वाचे लेवल असतात, बरोबर ना? ते लेवल आपल्याला इथे बघायचे असतात. मग इथे निफ्टीचा ऑल टाईम हाय कोणता? 24,174. ही लेवल मार्केटसाठी काय असणार? एक रेजिस्टन्स. आता ही लाईन आहे, मी हिला डिलीट करून टाक. तुम्हाला एक झोन दाखवतो इथे. तुम्हाला एक झोन दाखवतो, महत्त्वाचे लेवल दाखवतो की त्या लेवलच्या दरम्यान मार्केट थांबू शकतं. हा ऑल टाईम हाय 24,174. ही लेवल काय असणार आहे? एक रेजिस्टन्स असणार आहे. त्यानंतर ही लेवल पण एक रेजिस्टन्स असणार 24,150ची लेवल. ही पण असणार एक रेजिस्टन्स. मार्केटसाठी सपोर्ट कोणता असणार आहे? ज्या लेवलवरती मार्केट सारखं सपोर्ट घ्यायचं 24,100. 24,100 हा मार्केटसाठी असणार सपोर्ट. आता इथे मार्केट जर फ्लॅट ओपन झालं किंवा थोडंसं प्लसमध्ये ओपन झालं तर मार्केटसाठी रेजिस्टन्स कोणते येतील? 24,150 हा पहिला रेजिस्टन्स येणार आहे. जर मार्केटने ताबडतोब ब्रेक केला म्हणजे काही वेळेला सुरुवातीच्या एका कॅन्डलमध्येच हे रेजिस्टन्स ब्रेक होऊन जातात. म्हणजे मार्केट इथून ताबडतोब वरती जात असतं. जरी गेलं वरती तर त्याचं कंटिन्युएशन व्हायला पाहिजे. असं नाही पहिली कॅन्डल बुलिश बनवली आणि तिला शॅडो बनली म्हणजे ताबडतोब खाली आलं मार्केट, असं व्हायला नको. इथे काय व्हायला पाहिजे? त्याचं कंटिन्युएशन झालं. पुन्हा निफ्टीचा ऑल टाईम हाय
हा मार्केटसाठी रेजिस्टन्स बनेल, तो पण ब्रेक व्हायला पाहिजे. म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला पाहिजे पॉझिटिव्ह प्राइजेक्शन. पॉझिटिव्ह प्राइजेक्शन म्हणजे या ठिकाणी प्राइसचं कंटिन्युएशन व्हायला पाहिजे. हे रेजिस्टन्स ब्रेक होत होत मार्केट वरती जाताना दिसेल आपल्याला. म्हणजे हा एक रेजिस्टन्स आहे, हा ब्रेक होईल, इथे प्राइस थोडीशी खाली पण येऊ शकते, पुन्हा वरती जाणार, पुन्हा खाली येणार, अशा प्रकारचं फॉर्मेशन आपल्याला बघायला मिळेल. जसं इथे बघायला मिळतंय काही वेळेला मार्केट इथं रेजिस्टन्स लेवलला कॉन्सोलिडेशनमध्ये जाताना दिसतं बघा, साईडवेज. नंतर ते ब्रेकआउट देतं, मोमेंटम कंटिन्यू थांबतंय पण मोमेंटम कंटिन्यू करतंय. इथे पण तुम्हाला दिसेल, जर तुम्ही चार्टला व्यवस्थित ड्रॉ जर करून घेतलं ना, अशा लेवल तुम्हाला दिसतात. चार्ट व्यवस्थित दिसतो कशा पद्धतीने. आता तुम्ही म्हणणार इथे मार्केट थांबलं, बरोबर ना, एक मोमेंटम दिलं इथे, इथे बघा, इथे पण हे स्ट्रक्चर तुम्हाला लक्षात येईल. इथे ब्रेकआउट दिला, मार्केट थांबलं, पुन्हा इथे ब्रेकआउट दिला, तुम्ही म्हणणार मार्केट थांबलं इथं, अशा पद्धतीने. आणि मार्केटने पुन्हा इथे ब्रेकआउट दिला, पण मार्केट काय वरतीच जायचं. जर तुम्ही असं ड्रॉइंग जर केलं ना याच्यावरती, तर तुम्हाला दिसेल की मार्केट आपलं वरती जातं आहे कंटिन्युअसली. अशा पद्धतीने आपलं मार्केट वरतीच जातं आहे. तर ही प्राइजेक्शन तुम्हाला चार्टवरती ओळखायची की मार्केट आपलं वीक की स्ट्रॉंग. प्रिव्हियस हाय असतात ते ब्रेक करत चालतं. मार्केट वरती गेलेलं आहे एका रेजिस्टन्सवरती, तिथे रिजेक्शन आलं, पण त्या हायला ब्रेक करत आहे का, पुन्हा ब्रेक करत असेल तर मोमेंटम कंटिन्यू त्याचा, बरोबर आहे. पुन्हा वरती गेलं, एक लेवलला रिजेक्शन आलं, पुन्हा एक रेजिस्टन्स बनतो, त्या रेजिस्टन्सला ब्रेक केलं, मोमेंटम कंटिन्यू. म्हणजे हा काय असतो मार्केटचा मग अपट्रेंड. याला आपण अपट्रेंड म्हणतो, मार्केट वरती जात असतं. आजच्या कॅन्डलने आपल्याला काय सांगितलं की हा मोमेंटम कंटिन्यू होऊ शकतो, पण तो मोमेंटम केव्हा कंटिन्यू होणार आहे, आता ह्या लेवलच्या वरती गेल्यानंतर 24,174च्या वरती मार्केट जर पुन्हा गेलं तर तिथे मोमेंटम पुन्हा कंटिन्यू होऊ शकतो. रिजेक्शन यायला नको त्या ठिकाणी. रिजेक्शन जर आलं तर पुन्हा मग आपल्याला एक झोन दिसणार तिथे, अशा कॅन्डल दिसणार 3-4 दिवसांच्या. म्हणजे मार्केट इथं काय केलं, कॉन्सोलिडेशनमध्ये. ती अवस्था जी असते ना प्राईसची, तिला आपण म्हणतो कॉन्सोलिडेशन. मग कोणत्या पद्धतीचं स्ट्रक्चर बनतं ते आपल्याला कन्फर्मेशन नंतर समजत असतं. 24,000ची लेवल ब्रेक झाली तर मार्केटमध्ये मोमेंटम तुटला, म्हणजे तुम्हाला अशी कॅन्डल दिसते एक निगेटिव्ह, अशा पद्धतीची ही एक कॅन्डल दिसते, बरोबर. आजची आपल्याला अशी कॅन्डल दिसते अशा पद्धतीची. मोमेंटम केव्हा कंटिन्यू, जेव्हा हा हाय ब्रेक होणार, इथे कॅन्डल बनणार, आपण काय म्हणणार मोमेंटम कंटिन्यू. पण उद्याच्या दिवशी फ्लॅट किंवा थोडं निगेटिव्ह ओपन झालं आणि हा लो ब्रेक झाला, म्हणजे 24,000ची लेवल, आणि मार्केटचा क्लोज खाली आला, मोमेंटम काय तुटला, असं ओळखायचं असतं तुम्हाला चार्टवरती. मार्केटसाठी खाली एक सपोर्ट आहे, पुन्हा 24,100ची लेवल आहे, ही पण एक सपोर्टचं काम करेल. इथे छोटे मोठे रेजिस्टन्स सपोर्ट असतात, तुम्ही ड्रॉ करायचे. आता ही लेवल मी केली होती बघा ड्रॉ, इथे ही दिसेल तुम्हाला 24,120, ही पण लेवल इथे सपोर्टच आहे. या ठिकाणी जिथं मार्केट बंद झालेलं आहे तो एक सपोर्टच आहे. पुन्हा खाली आले 24,100, हा पण मार्केटसाठी एक सपोर्ट. त्यानंतर 24,087, हा पण मार्केटसाठी काय सपोर्ट आहे. आता जर हे सपोर्ट ब्रेक होत गेले तर आपल्याला परफेक्ट काय दिसेल बरं, इथे कंटिन्युएशन. कोणत्या पद्धतीचं कंटिन्युएशन, मी तुम्हाला हा चॅनल इथे ड्रॉ करून दाखवला होता, मोठा चॅनल इथे. आता जसं इथे ब्रेकडाऊन दिलेलं आहे, फ्लॅट ओपन झालं आणि कंटिन्युअसली अशा रेड कॅन्डल इथे बनत गेल्या आणि हे सपोर्ट इथे ब्रेक होत गेले. मग काही वेळेला इथे पुलबॅक पण येत जाणार. मग आपल्याला समजेल की मार्केट इथं सपोर्टला बाउन्स घेत आहे की छोटासा पुलबॅक येऊन पुन्हा ब्रेकडाऊन देत आहे, हे समजतं आपल्याला इथे. अशा पद्धतीने हे सपोर्ट इथे ब्रेक व्हायला लागतात. मग हे जे स्ट्रक्चर असताना हे निगेटिव्ह होऊन जातं इथे. म्हणजे एक चॅनल होता, त्या चॅनलमध्ये प्राईस गेली, ब्रेकडाऊन दिला आणि सेलिंग कंटिन्यू, सेलिंग कंटिन्यू, अशा पद्धतीचं स्ट्रक्चर इथे तयार होत असतं. मग त्या स्ट्रक्चरला आपण फॉलो करायचं असतं. मग आपण म्हणत असतो की इंट्राडेमध्ये ट्रेंड जो आहे ना निगेटिव्ह, मार्केट कोणत्या ट्रेंडमध्ये जात आहे, मग डाऊन ट्रेंडमध्ये जात आहे. अशा पद्धतीने ह्या लेवल ज्या असतात ना, मग मार्केटसाठी महत्त्वाचे लेवल बनत असतात. जर मार्केटने ह्या लेवल ब्रेक करायला सुरुवात केली तर मार्केट उद्या पण एखाद्या वेळेला 24,000पर्यंत येऊ शकतं. मग पुन्हा 150-160 पॉईंटची सेलिंग पुन्हा मार्केटमध्ये येऊ शकते. जर विकनेस असेल तर, मार्केटमध्ये विकनेस असेल तर मार्केट येणार, नाही तर मोमेंटम कंटिन्यू 24,174च्या वरती आपलं मार्केट जाऊ शकतं मग इझिली. मग वरच्या लेवल तुम्ही समजून चाला, 24,200-250पर्यंत पण मार्केट जाऊ शकतं, किंवा गॅपअपमध्येच तेवढे लेवल मिळू शकतात. मार्केट एखाद्या वेळेला मोठा गॅपअप पण देऊ शकतं, 100-150 पॉईंटचा गॅपअप पण मिळत असतो. मग तो गॅपअप मिळाला म्हणजे मार्केट डायरेक्ट ओपनच 24,200च्या वरती होणार. मग हे प्रिव्हियस हाय जे असतात हे आपल्यासाठी बनतात सपोर्ट, हे सपोर्टचं काम करणार आपल्यासाठी. प्रिव्हियस रेजिस्टन्स या ठिकाणी मग आपल्यासाठी सपोर्टचं काम करणार.
हे बनत असतात सपोर्ट. हे लक्षात ठेवायचं तुम्ही. तर या गोष्टी बघून काम करत चला. ट्रेंडला नक्की फॉलो करायचं. मार्केटमध्ये लेवल खूप कमी येत असतात. कोणत्या लेवलला बायर सेलरची काय ॲक्टिव्हिटी होते आपल्याला हे ओळखायचं असतं. मार्केटची सायकोलॉजी असते ही ओळखायची असते आणि त्यानुसार काम करायचं असतं. आणि तुम्ही जेव्हा पण काम करत असतात त्या ठिकाणी स्टॉप लॉसचा वापर करायचाच. स्टॉप लॉस असं असतं ना मित्रांनो, लक्षात ठेवा तुम्ही नेहमी की तुम्ही इक्विटीमध्ये इंट्राडे ट्रेडिंग करताय किंवा इंडेक्स ऑप्शनमध्ये करताय किंवा स्टॉक ऑप्शनमध्ये पण काम करताय, तर तुम्ही रिस्क रिवॉर्डला तर फॉलोच केलं पाहिजे इंट्राडेमध्ये. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही स्टॉप लॉस लावला पाहिजे. बहुतेक जण स्टॉप लॉस लावत नाही. हे ट्रेंडिंग मार्केट आहे म्हणतात, जात आहे तोपर्यंत जाणार मार्केटवरती. पण अचानक जेव्हा मोठमोठे कॅन्डल बनायला लागतात ना, तुमचं आलेलं प्रॉफिट पण निघून जातं आणि तुम्ही मोठा लॉस सहन करतात मग इंट्राडेमध्ये. त्यामुळे तसं करायचं नाही. छोटी रिस्क घ्यायची. आपले स्टॉप लॉसचे काही पॉईंट असतात मार्केटमध्ये. स्टॉप लॉसचे पॉईंट चार्टवरती तुम्हाला ते ओळखायचे आणि त्यानुसार रिस्क रिवॉर्ड बघा. मी जर या ठिकाणी एंट्री घेतली, माझा स्टॉप लॉस किती बनू शकतो आणि मला त्यामध्ये टार्गेट किती मिळू शकतं, हे दोघं तुम्हाला फाइंड आउट करायचं असतं चार्टवरती. त्यालाच आपण म्हणतो रिस्क रिवॉर्ड. इंट्राडेमध्ये जो व्यक्ती रिस्क रिवॉर्ड फॉलो करेल प्रॉफिट बनवेल. पण जी करणार नाही, अंदाजे कोणत्या ठिकाणी एंट्री घ्यायची, मार्केटनुसार जायचंच नाही, आपल्या मनाने जायचं, तर त्यांना लॉस होणारच आहे. म्हणजेच काय, मनात स्टॉप लॉस पकडणारे व्यक्ती. मार्केट फिरतं. शक्यतो इंट्राडे तर करायलाच नको. ऑप्शन ट्रेडिंग तर करायलाच नको मी म्हणतो. इक्विटीमध्ये बेस्ट असतं. पोझिशनल तुम्ही ट्रेडला घेऊन जातात. एक स्विंगला कॅच करत असतात तुम्ही. तुमच्यानुसार तुम्हाला प्रॉफिट झालं की एक्झिट करतात, दुसऱ्या स्टॉकमध्ये जातात. पुन्हा ॲनालिसिस करून ठेवायचं. चांगली एंट्री मिळत असेल तर त्याच्यामध्ये एंट्री घ्यायची आपण. त्या ठिकाणी जास्त टेन्शन नसतं मग. पण जेव्हा तुम्ही इंट्राडेमध्ये काम करतात ना, एकतर तुम्हाला स्क्रीनसमोर बसावं लागेल. काही वेळेला तुम्हाला एंट्री पण मिळणार नाही. पण ऑप्शन ट्रेडिंग असं असतं ना की तिथे एंट्री बनत नसते तरी पण माणूस तिथे ट्रेड घेतो आणि चुका करून बसतो. पैसा वाया जातो. त्यामुळे तशा गोष्टी करायच्या नाही. करायचं असेल ट्रेडिंग तर स्टॉप लॉसचा वापर नक्की करायचा आहे. समजलं? तर तुम्हाला निफ्टीमध्ये महत्त्वाचे लेवल समजलेले असतील. आणि मित्रांनो, व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करायचं आहे. व्हिडिओला कॉमेंट पण करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर पण करा. चला तर मग पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद.